धुळे शहरासह हद्दवाढीतील थकीत मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा यासाठी मनपा प्रशासनाने 31 ऑक्टोबरपर्यंत शास्ती माफीस मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानुसार शेवटच्या दिवशी 30 लाखांचा मालमत्ता कराचा भरणा झाला आहे। अवधान एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकाची नेमणूक असतानाही चोरट्यांनी धाडस दाखवत एका व्यापाऱ्याच्या गोदामात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा या मागणीसाठी धुळे येथील प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी जेल रोडवरील शासकीय तंत्र निकेतनजवळ हे उपोषण सुरू केले आहे। यावेळी राजेंद्र पाटील, दिनेश पाटील, संदीप पाटील, राकेश पाटील, दीपक मोरे, बबलू चौधरी, अनिल देसले, हेमराज पाटील, सुनील चौधरी आदींसह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबतचे निवेदन धुळ्यात शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले। लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, राष्ट्रीय एकता दिवस आणि माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, राष्ट्रीय संकल्प दिवस या दुहेरी निमित्ताने धुळे जिल्ह्यात गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आणि एकता दौडचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे बेमोसमी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी विकाकसा सोसायटीचे चेअरमन रमेश निंबा मराठे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे। दोंडाईचा ते विकरण या महत्त्वाच्या 33 केव्ही वीज वाहिनीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने परिसरातील ग्राहक हैराण झाले आहेत। विजेच्या सततच्या खंडित पुरवठ्यामुळे चिमठाणे उपकेंद्राशी संलग्न गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले असून महावितरणच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ऐन दिवाळीच्या सणात आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे। हातातोंडाशी आलेले पांढरे सोने म्हणजेच कापूस पीक पावसामुळे अक्षरशः मातीमोल झाले आहे। कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे काढणीवर आलेला संपूर्ण कापूस शेतात भिजला आहे। यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत चाकरी धनेरी येथे बुधवारी मोहीम आयोजित करण्यात आली। एक दिवस एक साथ एक तास या घोषणेनुसार लोकांच्या सहभागातून गावाची स्वच्छता आणि विकास कामे करण्यात आली। गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी या मोहिमेची पाहणी करून अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी अंगणवाडी डिजिटलीकरण, वृक्ष दत्तक योजना, निर्मल ग्राम शौच खड्ड्यांची पाहणी केली। तसेच वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता या कामांची देखील पाहणी करण्यात आली। भगवान बिरसा मुंडा यांचे 150व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी जळगाव, धुळे या जिल्ह्यातून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता। यातून उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत अंशील मामा सोंगाड्या पार्टी, विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अंशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीत निवड करण्यात आली आहे। त्यामुळे या सोंगाड्या पार्टीची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत। या प्रकरणात विविध आरोप प्रत्यारोप होत असताना याचा तपास SITकडे देण्याची मागणी होत होती। त्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत। जळगाव जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे उत्पादनात 25% घट आली होती। आता अवकाळीमुळे त्यात आणखी 10% भर पडली आहे। यामुळे जिल्ह्यातील एकूण कापूस उत्पादनात 35% घट होण्याचा अंदाज कापूस क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या 3,55,978 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 270,92,65,00,000 रुपयांची मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे। या नुकसानग्रस्तांना प्रति हेक्टर 10,000 रुपये म्हणजे 3 हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहेत। शिरपूर तालुक्यात शुक्रवारी मध्य प्रदेशातील अवैध बियरचा मोठा साठा जप्त करण्यात आला। यात सुमारे 3,62,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येत नाही असा कायदा असताना अनेक जण 2 पेक्षा जास्तीचे अपत्य लपवण्याची शक्कल लढवतात। तसे आगामी निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला केली आहे।
नंदुरबार शहरातील जय हिंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये चोरट्याने चोरी केली आहे. रोकडसह चांदीचे कॉईन 36,000चा ऐवज लांबविला आहे. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय हिंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 वर्षात ही तिसरी चोरी झाली आहे. तिन्ही वेळा चोरट्याची चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याचे सीसीटीव्हीत कैद चित्रीकरणावरून दिसून येते. सहारा क्रेडिट कॉर्पोरेशन ऑफ सोसायटीमध्ये नियमित भरणा केल्याच्या खोट्या पावत्या देऊन एकाची 2.5 लाख रुपयांत फसवणूक झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदर वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार रविशेठ राजपूत यांची संवाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याकरता पतीकडून आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 850 हेक्टरपर्यंत विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात वाढ होण्याची शक्यता असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अमन जोहरी व त्यांच्या टीममार्फत करण्यात आले होते. यावेळी 250 लोकांना साहित्य वाटप करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नवापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी या एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही एकता दौड 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता नवापूर शहरातील सीनियर कॉलेज येथून मोठ्या उत्साहात सुरू झाली. एकता, बंधुता, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अखंड भारताचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येथील जय सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशनतर्फे हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत आज भव्य सन्मान यात्रा काढण्यात आली. सरदार पटेल यांच्या जयघोषाने संपूर्ण शहादा शहर दणावून गेले. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या रॅलीने सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावरील देखावे, विविध कलाकुसरीने नटलेले देवी देवतांचे सजीव देखावे, ऑपरेशन सिंदूरवरील झाकी आदी देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील विविध जाती धर्मातील महिलांसह नागरिकांनी गर्दी केली.